हाय गाईज, आज आम्ही आलो योगेश्वर धाब्यावर. बऱ्याच दिवसावरून येणार होतो मी. त्यांनी जरा रिपेरिंगचं काम चालू होता, नवीन झोपड्या बांधायच्या होत्या. आज जरा शूटिंग करायसाठी झाली आहो. हे इथं आज श्रावण चालू आहे ना, जरा त्यांची मंदी चालली. पूर्ण गचगच गर्दी असते, तर टेबल भेटत नाही तशी. त्यांचं 2 कुक इथं शिनत योगेश्वर आतमध्ये नाही. त्यांची मातोश्री बघा के बिझनेस बघा, बंगला बिंगला चकाचक बनले. बघा मातोश्री, योगेश मातोश्री जरा व्हिडिओ करता तुमच्या धाबा जरा फेमस करता. तेव्हा 100 रुपये कमी होती नाही का. हे कुकी तशी. मामा नाव काय तुमचा? क्या प्रजापती. कुठलं तुम्ही? यूपी ना. तुम्ही तुमचं नाव काय? दोनों का प्रजापती जुडवा आहे का तुम्ही बाई? अरे बाई दोनों जुडवा का जुडवा नाम प्रजापती. या जागा किचन मध्ये आली, कस्टमर येऊन गेल्या. बाईने जरा साफसुथरं चालू केले. आपण कोंबडा आणले गावठी 1 किलोचा. नाही बघा इथं कॉमेडी इथं झाले. ते कस्टमर आल्यावर समजत नाही ना, घाई घाईन चॉकलेटी गरम मसाल्याला लाल मसाला पिवला हळदीला नाही व्हाईट मीठ आला म्हणजे वाटं झालं. अयो बाईकडून गपचूप करतो माझा व्हिडिओ. आपण 1 किलो दिले कोंबडा गावठी. आता इथे झिटील बनवला. चला आपण पाठीमागू बघू जरा. आपण बनवायला हो थांब जरा, मी पाठीमागची जरा आलो. राज भाया का इथला भाई मॅनेजर राहिलेला. मॅनेजर आता KDMC मध्ये लागला कामाला. बघ कुत्रा ठेवलाय. कुठला येऊ पेटबुल आहे का? डेंजर आहे. झोपले बिचारा हिवाळली पाण्यान. बघा यांच्या पूर्ण इथं झोपड्या आहेत ना, या पूर्ण बुक असतात. आता श्रावण वगैरे चालू झाले म्हणून जरा गर्दी नाही ना, ते टेबल भेटत नाही, अवेलेबल नसतात टेबल. हे बघा इथं पूर्ण हे इथं कुत्रे पण बसल्या सेफ्टीसाठी. रात्री म्हणजे कोण या चोरीला याचा काही विषयच नाही, डायरेक्ट अटॅक करतात ना. वळखीचा ना म्हणून, म्हणजे वळखीचा आहे म्हणून, वळखीचा नसला ना काम 25. यांचं बंगला बांधली इथं शिन मस्त. आताशी पूजा झाली, 2-3 महिने झाले. चल रे हो आला बघ जाऊन चल मस्त. आता आपण खाली जाऊ तिथं शिन. आज नशीब कोण नाही, नाही तर इथं टेबल अवेलेबल भेटणार. ए याचं नाव काय? बबन का? गब्बर. हे गब्बर मामाले हॉटेलचे मालिक दिसतात का तुम्हाला? मालकीन आणि मालिक. कोण तुम्ही? दुसरा कोण? मीच बोलताव. तुला युट्यूबवर व्हिडिओ बघतोस ना तू? तुमच्या हॉटेल व्हायरल करता. हा आता कुठं पाठण कुठं? आता झोपडे बांधल्या. आज इथंच जरा बसू तर बघूया. बघा पूर्ण लोखंडाचं काम केलं त्यांनी. फॅमिली वगैरे येतं ना इथे शिन, मस्त एन्जॉय करतात. कुठल्या साईडला? हा दिसला दिसला दिसला. हां ओके चकाचक. बघा कसे झोपडे बोलल्या. फॅमिलीसाठी इथं कशी काही ड्रिंक पण करतात ना, मग जरा नाटकी मग लेडीज जेंट्स काय मुलं येतील ती इथं शिन बसतात. एकदम झकास जबरदस्त बनले. त्यांचं 15-20 दिवस काम चालू जास्त. कडे लावून आपण इथंच बसतो थोड्या वेळानं. एक अख्ख्या म्हणजे त्यांच्या गार्डनमध्ये आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं नाही. व इथं पार्किंग भरपूर आहे. किती पब्लिक येईल ते पार्किंग फुल असते तशी, म्हणजे फुल पार्किंग. इथे लावायला जागा नसतं, कस्टमरची गर्दीच असतं बाकी. तुम्हाला तर माहीत आहे तलोजा मार्केटचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील. हप्त्याला जवळ 1-1.5 हप्त्याला त्यांना जवळ 20-25 किलो मच्छी लागतं. म्हणजे एवढी सेलिंग होते त्यांची, एवढे कस्टमर असतात. टोटली उल्हासनगरला त्यांची म्हणजे टोटली शिंदी लोक झाले, बाई लोक पूर्ण येतात इथं. तर गावठी पद्धतीचं जेवण जेवायला. तुम्हाला जर जेवायचं असेल तर या तुम्ही पण. आता इथं त्यांचा बंगला वगैरे जागच आहे. आता इथं त्यावेळी कोंबडा रांधायला घेतले आपण. बघू चला कसा शिजवतं ना आगरी पद्धतीने. त्यांचा घरघर चकाचक. गब्बर भाई जर येताना जरा सांभाळून, कारण कधी व अटॅक होईल. कस्टमर आले ते चालूच असताना तर थोडं श्रावण चालू म्हणून. कुठल्या साईडला घेतले भाई? कांदा टाकले भाईनी. तेल बिल सनफ्लॉवर वापरते, तसं साधा बिधा वापरत नाही. मस्त चकाचक. इथं सर्व कलरचं घेतले नाही.
तवा बी ते हिट्टाचंच असतं, नाही मसाला वगैरे टोटली मसाला आगरी पद्धतीचा असतं. असं काही असं दुसऱ्या कसं हॉटेलला मोठं वगैरे टाकतं इथे काहीच नाही. तुम्हाला टोटल आगरी पद्धतीचं जेवण भेटेल एकदम झकास ना क्वालिटीमध्ये. तोंड याचं असतं या जबरदस्त लागतं. योगेश्वर हॉटेल विचारलं ना कोणी पण चांगलं गावामध्ये. नाही त्याला मी तो जेल बसल इथं सगळं आपला आगरी पद्धतीचा मसाला. तुम्ही व्हिडिओ बघता ना तलोजा मार्केटचा, जवळजवळ 20-25 किलो मच्छी लागतात त्यांना. आता श्रावण चालू झाले म्हणून आपण नेक्स्ट टाईम जाणारच आहोत तिथं. टोटली एक साथ त्यांना 100-150 किलो मसाला लागते. पुढे अलिबागला ना, हो अलिबागला यान का पाणी पाणी सगळ्यात पाणी 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 पाणी. इथं 3 पाण्याने धुतले चिकन मस्त, म्हणजे वास बीस यायला नको, चकाचक. कांदा गोल्डन कलर झाल्यावर घ्या कधी चालू कांद्याचा कार्यक्रम ना. बाईजी तर कॉमेडी मोठी. 2 जुडवा भाऊ, प्रजापती 1 प्रजापती 2. प्रजापती तुम्ही रिटायरमेंटला बघ ना, भाऊनी जाम मदत केली, मस्त या केली भाऊनी, भरपूर मेहनत करते. नंतर हे दोघं होते यावेळी जाम मेहनत केली. सर्व्हिसमॅन हां. कांदा बी एकदम गोल्डन झाले, मसाला टाकलं ते मिक्स वगैरे. कलर बघा आगरी मसाल्याची कलर बघा का. कालजीची टाकली त्यात ना आणण्याचं त्याचं 200 कापाला पुढच्या वेळेला. सरक्यावर टाकला याला, सरक्या बोलतात आमचे गावठी भाषेमध्ये. तुम्ही काय बोलता माहीत ना आम्हाला. तर मीठ वगैरे टाकले, जाडा मीठ. बघा मसाल्याचा कलर बघा तुम्ही. आता थोड्याच वेळेला वाटण वगैरे येईल मस्त. आता त्याला मस्त ग्रेव्ही सारखं झाले. ते थोडासा टाटलीचं टेस्टच करतो. खालू नका गाईस, एक नंबर खुशबू येते चकाचक. म्हणजे असं वाटतं की गावठी कोंबडा शिजतं, कारण नाही धरणार नाही तर काही धरणाचं कुठे पण दिल्यावर एकी आधी मिक्स करून वाटण वगैरे टाकतं, पाणी टाकतं झाला. इथे असं नाही, सगळं व्यवस्थित टाकतात चकाचक. एक नंबर. तुम्ही या कधी याचं असेल तर जबरदस्त. एक पीस टाका, जायदाद जवळ जातो. ओके बस. तर बस थोडा रसा दे खाली. रसा ठेवा, बाकीचे आपण कमी करत रसा. काही झाला आता कस्टमरला द्याला. एक पुढचं नेक्स्ट टाईम येईन मी श्रावण झाल्यावर. बघ किती गर्दी जबरदस्त. त्यांनी मला चेक करायला दे जरासा मस्त. गाई जर तुम्हाला आमचं ब्लॉग आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आगरी पद्धतीचं जेवण जेवायचं असेल या योगेश्वर धाब्यावर, नेवारी गाव. कोणाला पण विचारा, तुम्हाला हॉटेलजवळ आणून सोडतील तिथं. चला बाय मित्रांनो.